नमस्कार. लोक9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहे एरणगावमध्ये. येवल्यामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. मराठ्यांचे मनोज जरांगे पाटील लढताय, गेले 6 महिन्यापासून लढताय, परंतु त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये लोकांचं काय मतांतर आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः आपण या ठिकाणी एरणगावमध्ये प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन आहेत. त्यांना या संदर्भात काय वाटतं त्यांना विचारूया. सर्वप्रथम मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तेव्हापासून आज तागायत आमच्या प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी एक ज्वलंत आणि खरा प्रश्न असल्या कारणाने सुरुवातीपासून मराठा आरक्षणाला साथ दिली. वेळोवेळी सरकार आणि आंदोलक माननीय जरांगे पाटील असतील किंवा या इतर असतील सुरुवातीचे यांच्या मध्ये पूर्णपणे पाठिंबा देऊन आणि एक समन्वयाची भूमिका त्यांनी बजावली. वेळोवेळी आंदोलनात सहभाग असेल किंवा प्रत्यक्ष त्यांना पाठिंबा देणं असेल हे असेल. तसं बघू गेलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्ण मराठा समाज किंवा याच्यावर फिरल्या जातं. परंतु ज्यावेळेस आज मराठा समाज अडचणीत असताना मराठा समाजाचे जे स्वयंघोषित म्हणून घेणारे नेते हे कुठंतरी बिळात लपून बसले किंवा सोयीचं राजकारण करण्यात व्यस्त असताना एकमेव फक्त बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे संस्थापक यांनी मराठा आरक्षणाला पूर्णपणे कुठल्याही बेरजेच्या राजकारणाचा किंवा गणिताचा विचार न करता पूर्णपणे त्यांनी पाठिंबा देऊन आणि सक्रिय सहभाग घेतला किंवा पूर्ण प्रहार मराठा समाजाच्या पाठीशी उभी राहिली. असं इतर नेत्यांनी न करता फक्त बेरजेचं राजकारण केलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी राजकारणाचा भाग आल्यानंतर प्रत्येकजण आपल्याला मत कसं मिळेल आणि त्यातनं आपला फायदा कसा होईल याचा उल्लेख आपलं राजकारण करत असतो. परंतु सध्याची परिस्थिती बघता बच्चूभाऊंनी प्रखड अशी साथ या ठिकाणी मराठा आरक्षणाला दिली. त्याच निमित्ताने हरिभाऊच्या या वक्तव्यातून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आपण अजूनही काय आपल्या सोबत आहेत तर त्या या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतोय का मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाज असेल अजूनही समाज या ठिकाणी आपल्याला मदत करतोय. त्यांना विचारूया काय वाटतं आपल्याला. मुस्लिम समाज, मराठा समाज आणि मुस्लिम हा का वेगळा नसून जरांगे पाटलांनी जे बी मराठा समाजाविषयी बोललेले आरक्षण पाहिजे. त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये जो विकास घडतोय नेमका विकास काय घडतोय आपण ग्रामस्थांना विचारूया. या ठिकाणी साधारणपणे विकासाची व्याख्या अशी असते का शेतकऱ्यांसाठी रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे. आणि या तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून विकासाचा गाजर दाखवला जात आहे. विकास पुरुष अशा घोषणा दिल्या जात आहे. आम्ही या तालुक्यात विकास घडवून आणला. तर मला त्या विकास घडवणाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. या तालुक्यातले रस्ते बघितले तर रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. शेतकऱ्यांना आपला माल असेल, आरोग्यासाठी दवाखान्यात जाण्या येण्यासाठी रस्ते व्यवस्थित राहिले नाही, सगळे रस्ते फुटले तुटले. आणि दुसरा, येवला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये पूर्णपणे पावसावर आधारित हा तालुका असल्याकारणाने पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे. पाण्याच्या नावाखाली विकास पुरुषांनी गेली 20 वर्ष या ठिकाणी दंड थोपटून ते आज या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत, पण त्यांनी पाणी प्रश्नासाठी अशी कुठली ठोस भूमिका घेतली नाही. जो पुणेगाव दरसवाडीचा जो प्रकल्प आहे त्याच्यातही पूर्णपणे त्यांनी गाजर दाखवलं आणि आयतं तयार करून ठेवलेलं पालखेड पाटपाणी जे आहे त्याची सुद्धा व्यवस्था राखता नाही येऊ राहिली. येवल्याच्या हक्काचं जे शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी होतं तो निफाड तालुका पळवतोय, त्याच्याकडे या आमदार महाशयांचं लक्ष नाही आहे. त्यानंतर राहिले आरोग्याचा विषय, हा खूप महत्त्वाचा विषय जनतेसाठी. पण जर आपण एवढं मोठं म्हैसमाळ ते येवल्यामध्ये बांधून ठेवलं, तिथं सोनोग्राफी मशीन व्यवस्थित नाही आहे, एक्सरेची सुविधा व्यवस्थित नाही आहे, डिलिव्हरीसाठी जे पेशंट जातात ते पेशंट नाशिकला पाठवले जातात. मग विकास नेमकं तुम्ही वीज व्यवस्थित देऊ शकत नाही, पाणी व्यवस्थित देऊ शकत नाही, आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी व्यवस्थित देऊ शकत नाही. तर मग नेमका या तालुक्यात विकास कोणाचा झाला? शेतकरी तर पूर्णपणे विकासापासून वंचित आहे. फक्त या ठिकाणी
ठेकेदारांचा विकास झालेला आहे, त्यांच्या बगलबच्च्यांचा विकास झालेला आहे. सर्वसामान्य माणूस विकासापासून आजही पहिला जेवढा दूर होता तेवढंच आजही कोसो दूर या विकासापासून गेलेला आहे. आणि विकासावरचं लक्ष दुर्लक्ष करून आणि जातीपातीचं राजकारण या तालुक्यामध्ये घडून आणलं जात आहे. आणि वेळोवेळी असे मराठा आरक्षणाला विरोध करून तो विषय विकासाचा विषय हा जातीपातीकडे नेऊन जातीची सहानुभूती घेऊन आपण परत निवडून यावं असंच एकंदरीत त्यांच्या डोक्यात दिसतंय. पण इथली जनता एवढी दूधखोळी राहिलेली नाही आहे की जनतेने आता विचार केला आहे की ज्यांना आपण मतदान केलं त्यांच्यावर तो विश्वास ठेवला आणि मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी सांगितलं होतं कुठल्या समाजाविषयी कुठल्या व्यक्तीविषयी मी आकाश मनात न ठेवून मी या राज्यासाठी काम करल. आणि या ठिकाणी उघड लक्षात आलं आहे की तुम्ही शपथेचा धडधडीत या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि मराठा समाजाविषयी तुम्ही द्वेष भावना आपली दाखवून या ठिकाणी मराठ्यांचा द्वेष करून या ठिकाणी आपण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय. सकल एरणगाव येवला तालुका मराठा समाजाच्या वतीने मी आपल्या या वक्तव्याचा या भूमिकेचा जाहीर निषेध करतो. नक्कीच या ठिकाणी विकास म्हणजे काय, विकास हा फक्त बगलबच्च्यांचाच झालेला आहे का अजून शेतकऱ्यांचाही झालेला आहे? तालुक्यामध्ये जे निदर्शनास येत आहे त्या शेतकऱ्यांना आपण विचारूया का आपल्याला विकास म्हणजे काय वाटतंय नेमकं? विकास म्हणजे आता रस्त्यांचा विकास नाही आहे, लोकांना वीज मिळत नाही आहे, प्रथमतः आरोग्याचे बी प्रश्नच आहे आणि पाण्याचा प्रश्न तर फार जटिल झालेला आहे. शेतकऱ्यांना आमच्या परिसरामध्ये 28 सारीला मुखेड फाटा या परिसरामध्ये संस्थेला जो कोठा असतो तो सुद्धा पूर्णपणे मिळत नाही. आमच्या महिलांना आंदोलन करून पाणी आणावं लागलं शेतकरी महिलांना, पण त्या महिलांवर सुद्धा प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले, 1 महिन्यापूर्वी गुन्हे पण दाखल केले. विकास हा नसतो, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून हा विकास नसतो असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच या ठिकाणी विकास म्हणजे फक्त तर तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या पुरवल्या पाहिजे. या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण ग्रामस्थांना विचारूया का काय प्रतिक्रिया आहे आपली? मुळात या ठिकाणी मराठा आरक्षणाचं जे रणशिंग फुंकलेलं आहे जरांगे पाटलांनी, तर ते सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये अगोदर कुठल्याही प्रकार जाती धर्माचा त्याला रंग नव्हता. आर्थिक निकष आणि समाजामध्ये समतोल राखण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु काही राजकीय लोकांनी या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षण नाही यासाठी विरोध केला. परंतु तो विरोध देखील सर्वसमावेशक आणि भूमिका बदलणारा होता. समाजाचं मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर त्या समाजाला आपल्याबरोबर घेण्याची जी भूमिका होती तर ती योग्य भूमिका या ठिकाणी सरकारने ओबीसीला आरक्षण द्यायला पाहिजे होतं. परंतु त्यामध्ये जी काही दडपशाहीचा मार्ग झाला, काही समस्या सुटतात काही नाही सुटत, परंतु ती हाताळण्याची जी काही पद्धत होती ती सरकारने एकदम चुकीच्या पद्धतीने हाताळली. त्यामध्ये काही येवल्याचा जे काही वारंवार उल्लेख होतो त्यात बऱ्यापैकी येवलाही कारणीभूत आहे. आणि मग ती संघर्षाची भूमिका निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे यामध्ये गावगाड्याचा जो काही विकास आहे किंवा गावगाड्याचं जे काही चक्र आहे ती चक्र कदाचित उलट्या सुलट्या फिरतं. या ठिकाणी 12 बलुतेदार असेल, सर्व समाज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये गावगाड्यात गुण्यागोविंदाने राहत होता. परंतु या काही व्यक्तींच्या नौटंकीमुळे, राजकारणी वक्तव्यांमुळे त्या ठिकाणी समाजाच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि त्यामधून जे काही संघर्ष आहे तो संघर्ष अधिक तीव्र होत गेला. त्यातून समस्या तर सुटू नाही राहिल्या, पण अजून उलट समस्या वाढते आहे. तर हे काही प्रत्येकाचं जे काही आपल्या स्वतःच्या पोळीवरती तूप ओढण्याची काही प्रक्रिया आहे ही जर थांबली तर निश्चित समाजाचाही विकास होईल, सर्वच समाजाचा विकास होईल. ओबीसींना त्यांच्या नियमाचं आरक्षण राहील, मराठा समाजाला देखील जे काही आरक्षण आहे नियमानुसार ओबीसीमध्ये तर ते मिळेल. आणि जो विषय आहे 50%, आता जे नवीन आरक्षण दिलं 10%, तर हे कुठल्याही पद्धतीत कोर्टामध्ये त्याला टिकणार नाही हे सर्व मराठ्यांना माहिती, जरांगे पाटलांनाही माहिती आहे. आणि म्हणून ते त्याचा स्वीकार करत नाही आणि त्याच्या काही सर्व सवलती आहे ते फक्त राज्यापुरत्या होऊ शकतील. परंतु आता पुन्हा नवीन ज्या एवढ्या पोलीसच्या या ही भरतीच मध्ये निवड होईल तरुणांची, ते कोर्टात गेल्यानंतर ते तरुण पुन्हाही तसेच थांबून राहतील. म्हणजे अजून काही उद्वेग त्यातून होईल. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर ओबीसीमधून आरक्षण जे आहे ते मान्य करून किंवा त्यासाठी केंद्राकडून 10% जर वाढवा कोठा मागून घेतला तर ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही आणि मराठा समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण मिळेल. आणि त्यातून सामाजिक जो काही समतोल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा राहील. आणि राजकारणी लोकांचं जे काय आहे
कोणी ओबीसीचा नेता असेल त्यानं त्याच्या नियमानुसार भांडलं पाहिजे, परंतु सिद्धांतानं भांडलं पाहिजे. आता जरांगे पाटलांनी जे काही व्यक्तिगत भांडण केलंय तर ते त्यांच्या मागे समाज आहे, 5 कोटी समाज आहे. आणि राजकीय लोक जे बोलतात तर त्यांना कुठून तरी गोळा करून आणावा लागतो समाज. चिम्या चाल सभेला जायचं, गोम्या चाल सभेला जायचं. त्यामुळे मनोज पाटील जे आहे ते कुठल्याही संविधानिक पदावर नाही. त्यांना तो अधिकार आहे, ते कोणालाही बोलू शकते. एक सामान्य नागरिक म्हणून मंत्र्यालाही बोलू शकतात. शिवीद्यानं समजा काय असेल त्या चुक्या सोडून ते त्यांच्या भाषेत बोलू शकतात, परंतु मंत्री किंवा जबाबदार व्यक्ती हे करू शकत नाही. ती संविधानाच्या चौकटीत नाही. त्यामुळे यांनी ह्या चुका जरांगे पाटलांकडून अनावधानाने एक चूक झाली असेल, परंतु राजकीय लोकांनी त्यापेक्षा अधिक जास्त चुका केल्या. त्यामुळे समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची बळी जातात. जरांगे पाटलांवर या ठिकाणी SIT स्थापन केलेली आहे, ते तर कुठल्या पदावर नाही आहे, कुठल्या राजकारणात नाही आहे, तर असं का घडलं? हे बघा, आज जरांगे पाटलांनी गेल्या 6 महिन्यापासून संघर्ष चालू केलेला आहे आणि त्यांना अनेक प्रकारचे आमिष दाखवले, अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या. पाहिलं हे कुठल्या याला बळी पडत नाही. ते बळी पडत नाही म्हणजे त्यांच्या मागे जनता तेवढी, त्याच्यामुळं ते थांबत नाही. आणि मग आता मंत्री असतील, संत्री सरकार असेल, यांचे हे सगळे हतबल झाले. मग आता करायचं काय? मग त्यांनीच त्यांना सांगितलं ती SIT लावायची. अहो SIT लावता कोणला? ज्यांनी 100 कोटी 200 कोटीचे घोटाळे केले त्यांचे तुम्ही आधी सांगता यांचे हे घोटाळे आहे, नंतर ते तुमच्यात सामील झाल्यावर ते नील होता. त्यांची SIT गेली, त्यांची CBI गेली, सगळं झालं. आणि जरांगे पाटलांना तुम्ही SIT लावता कशावर? हा मेन मुद्दा आहे ना. काय ते समाजाचं काम करता म्हणून त्यांना तुम्ही SIT लावता काय? हां, तुम्ही SIT लावा, काही लावा, तेही थांबणार नाही. त्यांच्या मागची जी जनता आहे त्यांच्या मागं फक्त मराठा समाज नाही. तुम्ही आता इथं बघा, 18 पगड जाती आहे. इथं दलित आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, मुस्लिम बांधव आहे. सर्व समाज हा जरांगे पाटलांबरोबर आहे. तो चुकीचा नाही, ते का राजकारण म्हणून नाही, हा सच्चाईनं समाज आहे. तेव्हा त्यांना SIT लावा. अहो त्यांना तर एकट्याला काय लावता? पुऱ्या महाराष्ट्रात जेवढा समाज आहे त्यांना लावा. मग तुम्हाला कळेल SIT त्यांना लावा का ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना लावा. या ठिकाणी जरांगे पाटलांना तर कुठं इन्कम सोर्स नाहीये, ते शेती करताय आणि गेल्या 6 महिन्यापासून आपल्या समाजासाठी लढताय, तर त्यांची जी भूमिका आहे ती योग्य आहे का? एकदम योग्य आहे. त्यांच्याकडे इन्कम सोर्स नाही आहे. त्यांच्याकडे इन्कम सोर्स एकदम महत्त्वाचा हा जे आहे ना, ही जनता, हाच त्यांचा इन्कम सोर्स आहे. मी ठाम सांगतो. मी मागेही सांगितलं होतं, मुंबईला आम्ही ज्यावेळेस जायचं ठरवलं, माझी बाईट होती मागं बघा का त्यांच्याकडे निधी नाही, कसं होतं. मी त्यावेळी सांगितलं ही जनता त्यांची निधी. आम्ही स्वतःच्या खर्चाने कुठल्याही कार्यक्रमाला जातो आणि इडून पुढे जाणार म्हणजे जाणारच. नक्कीच आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी स्वखर्चाने आपली जबाबदारी पार पाडून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व या ठिकाणी समाजाचे कार्यकर्ते असतील ते प्रयत्नवादी आहेत. त्यानंतर ही जी SIT स्थापन झालेली आहे ही आपल्याला कितपत योग्य वाटते? SIT स्थापन करून सरकारने आपण किती दूधखोळे आहोत हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. SITच म्हणजे काय का यांच्या पाठीमागं त्यांचं म्हणणं आहे का हा पवारचा माणूस आहे, हा राजेश टोपेंचा माणूस आहे. असं त्यांनी जे 10% दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण जरांगे पाटलांनी मान्य केलं नाही आणि हे आरक्षण टिकणार नाही हे जरांगे पाटलांना कळतंय. ते 10% आरक्षण जरांगे पाटील स्वीकारत नाही, म्हणून जरांगे पाटलांना कुठंतरी प्रेशरमध्ये आणण्यासाठी त्यांच्या जवळचे कार्यकर्ते फोडले. ते कार्यकर्ते फोडून जर जरांगे पाटील थांबत नाही आहे त्याच्यामुळे SIT लावली. फडणवीस साहेबांना माझं एकच सांगणे, तुम्हाला SIT लावायची ना, भीमे कोरेगाव प्रकरणाची SIT लावा. 250 मराठा तरुणांनी आरक्षण मिळावं यासाठी बलिदान दिलं, त्याच्यासाठी तुम्ही SIT लावा. मावळमध्ये शेतकरी वरती पोलिसांनी जे गोळीबार केला त्या गोळीबाराची तुम्ही SIT लावा. आणि हे जे तुम्ही घेतले ना भ्रष्टाचारी, कोणाचा महाराष्ट्र सदनचा घोटाळा असेल, कोणाचा आदर्श घोटाळा असेल, वेगवेगळे घोटाळे करून जे तुम्ही तुमच्या पक्षात सामील करून घेतले ना त्यांची SIT लावा. अहो जरांगे पाटलांची SIT लावून तुमच्या हाताशी काहीच लागणार नाही आहे. मराठा आरक्षण आंदोलन हे सर्वसामान्यांच्या ताकदीनं उभं राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस आंदोलनात उभा राहतो ना त्यावेळेस पैशाची गरज नाही लागत. त्यावेळेस सर्वसामान्य माणूस हा कुठलंही काम असू द्या, मराठा आंदोलनाला सगळ्यात सक्सेस केला असेल 162 गोदापटची जी गाव आहे ना त्या गावाने त्या आरक्षणाला बळ दिलं.
तेथील माणसं उभे राहिले. त्याच्याबरोबर ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या सभा झाल्या ना त्या ठिकाणच्या मराठा बांधवांनी त्या सभांना यशस्वी केलंय. आणि सभा यशस्वी करण्यासाठी पैसा नाही लागत, मनुष्यबळ लागतं, मानसिकता लागते. आणि जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा आणि त्यांनी कोणाला कानात न बोलून दिलं ना, हा त्यांचा समाजाला आवडलेली ही भावना त्यांच्याली, ही त्यांची ताकद, ही बळ आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांसमोर आज 400 के 500 4 कोटी असेल 5 कोटी असेल हा मराठा समाज ही जरांगे पाटलांची ताकद आहे, ही त्यांची संपत्ती आहे. किती SIT लावल्या काही झालं, शेवट तुमचेच दात तुमच्या घशात जाणार आहे. आणि या ठिकाणी जरांगे पाटलांचाच विजय होणार आहे. आणि SIT लावून सरकारच्या हातात काहीच सापडणार नाही. नक्कीच या ठिकाणी SIT लावून काही सापडणार नाही, ही सत्य परिस्थिती या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय.